नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण खुशखबर बघणार आहोत की बहिणींना जो पुढील हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे व कशा पद्धतीने मिळणार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. म्हणजेच की आता दरवर्षी आता तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की पडताळणी होणार आहे. ही पडताळणी तुमच्या KYCच्या माध्यमातून होणार आहे. लाडक्या बहिणी आता योजनेची KYC कशी करायची त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण GR आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजेच की तो आता 18 सप्टेंबर 2025चा हा GR आहे. या GRच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की काय काय GRमध्ये दिलेलं आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळतात. म्हणजेच की महिलांची पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी म्हणजेच ई-KYCच्या माध्यमातून आता आधार ऑथेंटिकेशनच्या करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे की 18 सप्टेंबर 2025चा हा GR आहे. महत्त्वपूर्ण माहिती आता आपण समजून घेणार. राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य व पोषण सुधारणा करण्यासाठी, कुटुंब त्यांची निर्णय भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभाव अंमलबजावणी करण्यात येत आहे. की सादर जो DBT मार्फत लाभ देण्यात येतो तो त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आधार आर्थिक आणि इतर अनुदाने सेवांचे लक्षण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदी अनुषंगाने म्हणजे 1/8/2024 शासन अधिसूचना अधिसूचित करण्यात येते. की अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल, आधार प्रमाणीकरण करेल. परंतु नमूद GR आणि त्यासाठीचं तुम्ही पहिलं की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी लक्षात ठेवा, जून महिन्याच्या आत या तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची ई-KYC करावी लागणार आहे. म्हणजेच की ई-KYC दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे. महिला व बाल विकास विभागाची म्हणजेच की KYC UID ने नियुक्त केली आहे. की त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सादर योजने करण्यात पात्र लाभार्थ्यांना महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यात ई-KYCच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेब पोर्टल आहे त्या वेब पोर्टलवरती ई-KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची महिला इथे जर पाहिलं तर आता ई-KYC म्हणजेच की आधार प्रमाणीकरण आपण म्हणतोच की पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYCच्या माध्यमातून आता आधार ऑथेंटिकेशन बाब विचारण्यात होती. त्या अनुषंगाने जो GR आहे तो काढण्यात आलेला आहे. शासन निर्णय म्हणजे परिपत्रक काय आहे सांगताय की पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYCच्या माध्यमातून आधार अडथळक म्हणजेच करण्यात येत आहे. की आता ई-KYC आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेब संकेतस्थळावरती पोर्टलवरती तुम्ही KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. या अनुषंगानेच वेब पोर्टलवरती महाराष्ट्र प्रत्यक्षात ई-KYC बाबत करण्याची कार्यवाही चालू आहे. म्हणजेच की चार्ट इथे देण्यात आलेला आहे व KYC दरवर्षी होणार आहे. चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांच्या 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण करणे बंधनकारक आहे. KYC ही 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आता जून महिन्यानंतर 2 महिन्यामध्ये ही KYC करणं बंधनकारक आहे. KYC कशी करायची चार्ट इथे दिलेला आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने करायची. अजून थोड्या दिवसांमध्ये KYC सुरू होणार आहे. KYC कशी करायची आपण पहिले समजून घेणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्यक्षात ई-KYC करण्यात कार्यवाही माहिती प्रचार करण्यात संवाद पहिल्यांदा लाभार्थ्यांना लाडकीबहीण.महाराष्ट्र.in या government.in या वेबसाईटवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ती जाऊ शकता. KYC बॅनर दिसेल त्या KYC बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लिक तिथे केल्यानंतर तुम्हाला तिथे लाभार्थ्यांची आधार क्रमांक पडताळणी संकेत कॅप्चा कोड आधार प्रमाणीकरण समोर सेट OTP वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच की तुम्हाला तिथे आधार कार्ड नंबर विचारला जाणार आहे. लाडक्या बहिणीनं तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. OTP वरती क्लिक करायचा. OTP वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की आपले KYC आधी पूर्ण झालेले आहे का. अगोदर जर म्हणजे KYC केलेली असेल तर तुम्हाला तिथे लिहून येणार की तुमची KYC ही पूर्ण झालेली आहे, असा मेसेज येणार तुम्हाला. मुख्यमंत्री माझी आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही असा सुद्धा मेसेज येईल जर तुम्ही पात्र नसाल तर.
पूर्ण झाली असेल, म्हणजेच की तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री यादीत पडताळणीत नाही असं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. KYC जर करायची असेल तर पुढे तुम्हाला या यादीत नाव असेल व इथे आधार क्रमांक लाभार्थ मंजूर यादी आहे का हे तपासायला जाणार आहे. आधार मोबाईल नंबरवरती OTP प्राप्त होईल, तर तुम्हाला तिथे टाकून सबमिट करायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा विचारण्यात येईल, तुमचं यादीत नाव असेल, तुम्ही OTP टाकून सबमिट केलं तर तुम्हाला KYC मध्ये पती किंवा वडिलांचा, तुमचा हस्बंड असेल किंवा फादर असतील त्यांचे पतीचे आधार क्रमांक टाकावा व तिथे आधार कार्ड क्रमांकावरून तुम्हाला काय ते घरात ते सगळं करणार आहे, नमूद करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा इथे पुन्हा एकदा OTP घेतला जाणार आहे. आधार नंबर टाकून कुणाचा आधार नंबर टाकायला जाणार आहे. नंतर पती किंवा वडील अगोदर तुमचा, त्यानंतर पती किंवा वडिलांचा OTP घेऊन त्या सबमिट करावा लागणार आहे. जेव्हा तुम्ही सबमिट केल्यानंतर लाभार्थ्यांचे इथे बघणार आहोत की प्रवर्ग विचारला जाणार आहे, म्हणजेच की कॅटेगरी कुठली आहे. या डिप्लेक्शनमध्ये कॅटेगरी म्हणजेच की SC ST असेल, जनरल OBC जे काही असेल ते डिप्लेक्शनमध्ये तुम्हाला इथे टाकायची आहे व सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर KYC जे आहे ते कंप्लीट होणार आहे. नंतर अशा पद्धतीने सक्सेस KYC पूर्ण झालेली असा संदेश तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. धन्यवाद.